बुलेट ट्रेनला कधी निधी दिला, त्याची मागणी कोणी केली होती हे दाखवा. गुजरातसाठीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या नावावर का खपवता हा माझा प्रश्न आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बजेटवर टीका केली आहे. काय म्हणालेत अंबादास दानवे पाहूयात. संकल्पात सादर झाला, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे ट्विट केलं त्या ट्विटला रिट्विट करून तुम्ही उत्तर दिलेलं आहे. काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यांनी प्राथमिक माहिती दिली, मी प्राथमिक स्वरूपात त्याला उत्तर दिलेलं आहे. खरं तर मुंबई, पुणे आणि नागपूर म्हणजे महाराष्ट्र आहे का हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी अनेक मुद्दे मांडले, त्या प्रत्येक मुद्द्यावर मी त्यांना सवाल केले. जो MUTP म्हणजे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, त्याची मूळ किंमत किती आहे ती त्यांनी सांगितलं पाहिजे. आता समजा मोठी किंमत आहे, असं असताना याला दरवर्षी तरतुदी होत असते. आता पुढच्या वर्षी ऑटोमॅटिक होणार, त्याच्यात काय जर पूर्ण झाला नाही. त्याच्यानंतर जो त्यांनी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प, याच्यात मला महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीनं या कामाला मोठा निधी द्यावा असं मागणी केलेला एखादा व्यक्ती दाखवा. गुजरातसाठीचा प्रकल्प तो महाराष्ट्राच्या नावावर का खपवता हा माझा माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. जो क्लस्टरचा मुद्दा, इकॉनॉमिक क्लस्टरचा आहे, त्याचा फायदा कसा होणार त्याची स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे. दुसरं, त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळे मार्ग, ग्रामीण जोड सुधार प्रकल्पाला 683 कोटी दिलं म्हटलेलं आहे. आता या महाराष्ट्रामध्ये महामार्गाची लांबी 33,000, समजा ठीक आहे, महामार्गासाठी नाही, ग्राम सुधारसाठी त्यांनी म्हटलेलं आहे. ग्रामपंचायती 27,000च्या वर या महाराष्ट्रात आहे. मग ह्या 683 कोटीचा निधी या महाराष्ट्राला ग्राम सुधार, जोड सुधार रस्त्यासाठी कशा पद्धतीनं आहे. म्हणजे मी त्याला उत्तर दिलं की एखाद्या मुलाने कॅडबरी मागावी, त्याच्या हातात एखादी लिमलेटची गोळी द्यावी, अशा प्रकारे हा प्रकार आहे. दुसरा, ॲग्री बिझनेस नेटवर्कसाठी पैसे दिले, पण यापूर्वी सुद्धा जे घोषित वेगवेगळे झालेले आहे. सप्तर्षीचं त्यांनी 2 वर्षापूर्वीचं बजेट होतं, त्याच्यात महाराष्ट्रासाठी घोषणा केली होती, त्याचं काय झालेलं आहे.